नमस्कार मित्रांनो, आज आपण कोसगावला मिलिंद शेठ पाटील यांची मुलाखत घ्यायला आले. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आत्ता ना भुंगा जसा मुंबई बिनजोडला पालायला लागला ना, तर खूप जण मागच्या मागे खूप चर्चा चालू आहे का हा इंजेक्शनावरती पळतो, याच्यावरती पळतो. त्याबद्दल तुमचं काय मत असेल? बोलणाऱ्यांचा तोंडा आपला भुंगाच बंद करतो. भुंगा आपल्या दावणीला जिथून आला आहे तिथून बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं होतं आणि प्रत्येक वेळेला आपण त्यांना प्रत्युत्तर आमच्या पद्धतीने आम्ही दिलं आहे, पण भुंगांनी त्याच्या पलीकडे जाऊन उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल सुरुवातीपासून 3 फेऱ्याचं मैदान असू दे किंवा बिनजोडचं मैदान असू दे, जिथं जिथं मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो आहे किंवा त्याच्या चाहत्यांचा प्रश्न येतो आहे किंवा त्याला ट्रोल केला जातो किंवा त्याच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी होतात, तेव्हा तेव्हा त्यांनी उत्तर देऊन त्याला सिद्ध करून दाखवलं आहे. आणि राहिला इंजेक्शनचा विषय, इंजेक्शन वगैरे हे सगळं एक खेळ आहे. मागे पण मी बोललो होतो का बघा, शेवटी मन साफ आणि चांगली नीती ठेवली तर आपल्या दावणीला चांगला नंदी घडतो. आमचे बाबा होते, बाबांनी जपान बैल घेतला होता. आपले मांगरूळचे पप्पू शेठ, त्यांचं लक्षा आणि जपान ही पण गाडी आमची त्यावेळेला खूप चांगली पळायची आणि ती पण अपराजित जोडी होती. आणि त्याच्यानंतर त्यांच्यात पावलावरती पाऊल ठेवून आज आमचा भुंगा आणि सैराट ही पण त्यावेळेला पण A1 जोडी म्हणून तिला मानली जात होती, कारण की जेव्हा जेव्हा ती मैदानात जायची तेव्हा तेव्हा ती गुलाला पात्र ठरायची. आणि आता भुंगा आणि सैराट ही पण A1 जोडी, प्रेक्षकांनी तिला नाव दिलं आहे आणि ती पण त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या इच्छेने जे जातील त्या मैदानामध्ये गुलाल पात्र ठेवते आम्हाला. आणखी ना आता एक 2-3 दिवसा अगोदर इटाळ्यामध्ये मैदानामध्ये खूप छान अशी गोष्ट घडून आली. तुमचे जिवलग मित्रच म्हणू शकतो आपण, राहुलदादा पाटील आणि मिलिंद पाटील या दोघांसोबत मिळाले, बोलणं झाला. त्यातून एक प्रश्न निर्माण झाला, राहुल पाटील आणि मिलिंद पाटील यांच्यातला वाद संपला का? वाद नव्हताच. वाद कुठे होता आहे बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, शेवटी भांड्याला भांडा वाजतोच. आणि बैलगाडी क्षेत्र हा पहिला खूप तुळशीचं क्षेत्र मानला जात असता. आता हा खेळ कुठेतरी आपला भावाभावांचा खेळ आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठला मनामध्ये न गोष्ट ठेवता आम्ही एकत्र आलो आहे. आपल्या कान्हा शेठ असतील, परत आपले सोनारपाडचे जय शेठ असतील, परत राहुल शेठ असतील, आकाश शेठ असेल, शिरी पाटील असेल, म्हणजे आमची जी मित्रमंडळी आहेत ती सगळी मित्रमंडळी आपसामध्ये आम्ही एकत्र राहतो आणि आपसामध्ये खेळ पण खेळतो. आता कान्हा शेठच्याने माझ्या गाड्या होतात, दीपक शेठच्या माझ्या, परत आम्ही एकत्र पळतो, परत विरोधात पण पळतो. आता त्या दिवशी मेहरबान पण होता. पण काय बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं चाललं आहे, मैत्रीचा खेळ चालला आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही. भावाभावांची लढत होते. आता जेव्हा पण आम्ही लढत खेळतो तेव्हा प्रेमाच्या लढती होतात. आमचा कुठं जल्लोष नसेल. आज हप्त्यामधून 2 मैदान तरी आम्ही मैदानामध्ये असतोच. त्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये आम्ही कधीच रिटर्न आलो नाही का, कधी भुंगा रिटर्न आला आहे किंवा सैराट रिटर्न आला आहे. जेव्हा जेव्हा मैदानात गेलो तेव्हा तेव्हा आमच्या गाड्या झाल्यात आणि आमच्या कुठला जल्लोष नसतो, कुठला काय नसतो. फक्त आमच्याकडून प्रेक्षकांना कसा आनंद होईल. आता त्या दिवशी पण इटाळ्याच्या मैदानामध्ये पहिली गाडी झाली त्या टायमाला पण स्वतः मोहिल शेठ होता, मामा होते, वैभव मामा होता, त्यांची संपूर्ण टीम होती आणि त्यांचं आणि अरुण शेठ होते. त्यांची सगळ्यांचं म्हणणं मला होतं, मला बोलून घेतला त्यांनी स्टेजजवळ का शेठ गाडी खेळायची का. मी बोललो चालेल खेळूया, पण गाडी खाली गेल्यानंतर ती गाडी लवकर पण सुटली पाहिजे. आम्ही एक प्रयत्न करतो आयोजकांनी आमचं ऐकलं पण आमच्या दोघांच्या सहमताने असं ठरलं का खाली ज्या गाड्या 11 वाजता 12 वाजता ज्या गेल्या होत्या त्या अजून सुटल्या नव्हत्या, कारण की भयंकर गाड्या होत्या आणि त्यांच्यामध्ये आपली गाडीमध्ये टाकायची ना आपली गाडी सोडायची, कारण का खाली मांडायला वगैरे मस्ती पण होते. 15-20 मिनटं अर्धा तास आपल्यामुळे त्यांचा वेस्ट जाईल म्हणून आम्ही कुठेतरी थांबलो. आणि आम्ही चारी सगळ्या मालकांनी विचार केला का बाबा पुढचं जेव्हा मैदान असेल चांगला नामांकित तेव्हा ही जोड 100% प्रेक्षकांना बघायचं आहे. बकासूर आणि सर्जा आणि भुंगा आणि सैराट, तर 100% ती पळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणखी विचार झाला ना दादा, तर मिलिंद पाटील आणि विठ्ठल नाना यांचे संबंध तुटले आहेत का, कसा काय? कारण का कोणच तो विषय घेत नाही. काय कशाला संबंध तुटले, रोजचं आमचं बोलणं चालू असतं. आता नानांचा मुलगा आहे, त्याचा इथे सानपाड्याला त्यांचा ऑफिसचं ओपनिंग आहे. नानांनी मला परवा दिवशीच फोन केला होता का शेठ पत्रिकेमध्ये नाव आहे, यायचं आहे. आमचे संबंध घरातले आहेत आणि
कोणी असा विचार करू पण नका, कारण की नाना आपले खूप संयमी गाडा मालक आहेत आणि खूप चांगले आहे. आणि नानांनी ज्यांच्याबरोबर संबंध जोडले ते टिकवण्याचा प्रयत्न नाना करतात आणि आम्ही पण टिकवण्याचा प्रयत्न करतो. फक्त भुंगा आपलं इथलं क्षेत्र चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही भुंगा वरती पाठवलं नाही. मग तर वरती पाठवलं ते 100% नानांच्या नियोजनामध्ये पळेल. आणि काय असं कोणी डोक्यामध्ये पण पकडू नका कधी आमचे संबंध वाईट होतील. आमचे संबंध घरातले आहेत आणि घरातलेच राहतील. आणखी विचार झाला ना दादा, तर एक मला मुंबई बिंदोडची एक गोष्ट थोडी हे झाली का, जेव्हा एखादा नंदी खूप पळतो ना, त्याला खूप जण गाड्या धरतात आणि शर्यत पाडण्याचा वगैरे प्रयत्न करतात. त्याबद्दल तुमचा काय मत आहे? बघा, एक खेळ आहे. खेळामध्ये जो टॉपला पळतो त्याला हारून आपण टॉपला जाण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, याच्यापूर्वी पण भरपूर अशा गाड्या पळत होत्या, त्यांना पण हरवण्याच्या मागे भरपूर जण लागले होते. तसं भुंगा आणि सैराट आहे, दोन्ही रस्त्यात पळतात, ते कुठे पण हे करतात. आणि प्रत्येकाची इच्छा असतो बाबा, प्रत्येकाच्या दावणीला नंदी आपण घडवतो, त्याला इच्छा आहे का बाबा या नंदीबरोबर खेळावं आणि यांना पराजित करून आपलं नाव झालं पाहिजे. बघा, मी नेहमी सांगत असतो, मी पण कुठला अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहे. मला पण कधीतरी हारायचं, म्हणून मी स्वतः जिंकल्यानंतर कुठल्या गर्वाची माझी कुठली भूमिका नसते, कुठला जल्लोष नसतो. म्हणून मी असा विचार करत नाही. त्या दिवशी बघा गाडी झाली, मी स्वतःहून बाईट दिली. जर ते बॅरिकेड वगैरे नसते, काय नसते, तर चित्र वेगळं बघायला भेटलं. कुठलाच गाडा मला हे सगळं बोलणार नाही, पण मी एक मोठं मन करून मी बोललो का बाबा नाही, काहीतरी चित्र बघा वेगळं. येणाऱ्या काळामध्ये परत लढत होतील, परत काहीतरी चित्र वेगळं बघायला भेटेल. असं जरूर नाही का मी मैदानामध्ये गेलो म्हणजे मी जिंकणार, असं नाही आहे. शेवटी तो खेळ आहे आणि खेळ आहे, तो खेळाच्या प्रमाणे आपण खेळलो पाहिजे. दादा, आणखी विचार झालं ना, तर गाडीच्या ड्रायव्हरचं विचारायचं झालं तर आत्ता पहिले या अगोदर पंकज बसायचे, आता कुणाल बसतात, त्यांच्याबद्दल तुमचा काय मत कसं? बघा, जिथून गाडी पळते तिथून आता समजा ही सैराट आणि भुंगाची गाडी पळते, ती कंटिन्यू हाच बसला होता आपला कुणाल ड्रायव्हर. त्याच्यामुळे हे जरा त्रिकूट चांगलं जुळलं आहे आणि गुलालाचं त्रिकूट आहे. म्हणून सदासदी चाललं आहे ते चालू ठेवणं गरजेचं आहे. बैलगाडी क्षेत्र आहे, 19-20 काय झालं किंवा काय होतं तर त्या छोट्याशा चुकीमुळे परत गडबड नको. म्हणून प्रयत्न करतो, जे चाललं आहे ते व्यवस्थित प्रमाणे चाललं आहे म्हणून ते ठेवण्याचा प्रयत्न. तोही चांगला ड्रायव्हर आहे पंकज ड्रायव्हर, आणि भुंगाला पण त्याने हाकलला आहे. आणि आता कसं सध्या जास्त ट्रेंडिंगला कुणाला आहे, कारण की ज्या गाडीवरती बसतो त्या गाडीला गुलाल पात्र ठरवतो आणि सुंदर गाडी हाकलतो. म्हणून आता सध्या या गाडीवरती कुणाला असतो म्हणून कुणालाच बसवतो आम्ही. आणखी ना, मी एक गोष्ट चांगली ऑब्झर्व केली. पहिले तुम्ही सर्व ज्या गोष्टी सांगायच्या पहिले भरपूर अगोदर, तर तेव्हा ना काही लोक कमेंट्समध्ये वगैरे बोलायचे खूप. आता तीच लोक तुमच्याबद्दल चांगले बोलतात कमेंट्समध्ये. ते सगळं भुंगाने घडून दाखवलं आहे. आणि भुंगाने मी बोलून जे ट्रोल करत होते, जे वाईट मला बोलत होते किंवा भुंगाला वाईट बोलत होते, त्यांना भुंगाने दाखवलं आहे का तो काय आहे, आणि त्याच्यामुळे त्यांचे तोंड आपोआप बंद झालेत. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो का बघा, कुठलाही नंदी असू दे त्याला वाईट बोलू नका. भुंगाचे फॅन्स असतील त्यांना पण मी तुमच्या यूट्यूबमार्फत सांगतो, बघा मित्रांनो, कुठलाही नंदी असो, आपण पराजित केल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलू नका. आमचेही समर्थक असतील, तेही मी कमेंट्समध्ये बघत असतो का कुठल्या तरी नंदीला वाईट बोलत असतील किंवा मालकांना वाईट बोलत असतील. ते कधी वाईट बोलतात जेव्हा माझ्याविषयी किंवा भुंगाच्या विषयी जर कोणी वाईट कमेंट टाकली तरच. बघा, आपण समोरचा नालायक म्हणून आपण नालायक बनायचं नाही. मित्रांनो, कुणाच्याही नंदीच्या विषयी वाईट बोलू नका. तुम्ही जर खरंच भुंगावरती प्रेम करत असाल तर कुणाच्या नंदीत हा जर मालकाने आपल्याला जर चुकीचा काय प्रश्न केला किंवा काय चुकीचं बोला, 100% तुम्ही कमेंट्समध्ये टाका. पण नंदी हा महादेवाचा नंदी, तो मुका जनावर आहे. त्याच्याविषयी आपला असू दे किंवा दुसऱ्याचा असू दे, तो नंदी तो आपलाच आहे, म्हणून त्याच्याविषयी काहीच वाईट बोलू नका. आणखी विचार झाला ना, तर तुमच्या मागे खूप सारी टीम असते आणि खूप सारा जल्लोष. आता मैदानात जायच्या आणखी मजा म्हणजे डबल झालेली आहे, कारण का त्याचे फॅन्स खूप वाढलेले. तो ते बघा, तेच तर हेच कमवलं आहे ना आपण. अजून काय कमवलं आहे? हेच कमवलं आणि हेच भुंगाने आपल्याला दिलं आहे. आज त्या दिवशी मी बघितलं मैदानामध्ये, अक्षरशः ती व्हिडिओ पण तुम्ही काढा, पूर्ण जे रिलिंग लावल्या होत्या, त्या रिलिंगवरती बसलेली माणसं सगळी उभे राहिले होती, कारण की ही शर्यत बघायला. बाहेरून पब्लिकचा एवढा गोंगाट, म्हणजे तो मैदान एवढा चांगला भरवला होता. पण त्या मैदानामध्ये आकर्षक जे शर्यत झाली असेल ती ॲलियन वर्सेस भुंगाची हीच झाली. कारण की ही शर्यत आज पण मी बघतो ना यूट्यूबला वगैरे किंवा इंस्टाला वगैरे, कारण की हिचे ते पोस्ट वगैरे खूप जण असे व्हिडिओ वगैरे टाकतात. एक चांगलं वाटतं का बाबा चला, आपण जी मेहनत करतो किंवा काय करतो त्याचं यश आपल्याला ह्या रूपामध्ये मिळतं, त्याच्यामध्ये खूप समाधान आहेत आम्ही. ज्याप्रमाणे तुम्ही बोलले ना, शर्यत झाली,
ती पण त्यांची नवीन खरेदी आहे, तुमची पण नवीन खरेदी आहे, दाखवू शकता ना? हा दाखवा ना. काय बोलायला खरेदी? काय नाही बघा, आमचे घरातलेच माझे मोठे बंधूच आहेत, किसन शेठ मोराळे मायनीचे. तेजा झाला, भुंगा झाला, आमचा नंद्या झाला, परत असे आम्ही भरपूर अशी देवा झाला आमचा. आम्ही अशी भरपूर बैलं आम्ही एक म्हणजे आम्ही सोबत घेतो. आमचा तेजा आहे, तेजामध्ये पण आमचं किसन शेठ तिकडे गेल्यानंतर किसन शेठ त्यांचा अधिकार असतो. इकडे आल्यानंतर आमचा म्हणजे ते वरती गेल्यानंतर त्यांच्याच नावाने तिकडे आपण पळवतो, इकडे आल्यानंतर माझ्या नावाने पळवतो. ही खरेदी करून आम्ही बरेच दिवस ठेवली होती. मैदानं पण खेळलं होतं, पण आता तो लहान आहे. लहान असल्याकारणानं त्याला सवय नव्हती. आता त्या दिवशी मी 3 फेऱ्याच्या मैदानाला घेऊन गेलता, पण त्या आवाजाने मग त्याच्या त्याने तासपलटी करून त्याला जमलं नाही. पण त्याला असती सुरुवात करणार आम्ही. आता उद्या उसटण्याच्या मैदानासाठी त्याचा बिनजोडला नाव पण सोडलं आहे. पण आता तो नवीन असल्याकारणाने आपला तेजा आहेच इथे शिकवाचा बादशाह. त्याच्यामुळे तेजाच्या गळ्यामध्येच टाकूनच त्याला नियोजन करतो आहे आणि उद्या मैदानामध्ये त्याला शरद जमून हाकलण्याचा प्रयत्न करेल, कारण की इकडची पण सवय त्याला लागली पाहिजे. मी जेव्हा पण ना भुंगाची शर्यत बघतो ना, तेव्हा ना तो पब्लिकनी खूप फास्ट निघतो आणि पुढे पण धाग्यावर खूप फास्टच असतो. म्हणजे आपण जो बोलतो ना का समजा धाग्यावरती आतल्या बैलांनी गाडी भरपूर असायला पाहिजे, पण भुंगाची पण एकदम म्हणजे त्याचा पण चेहरा तेवढा सैराटसारखाच पुढे असतो एकदम. नाही बघा, तो पुढच्या रानाचे आहेत, दोघं पण नंदी आहेत. दोघं नंदी कुठला कमी कुठलं जास्त नाही, दोन्ही नंदी जिद्दीचे आहेत. तो ओल्टेक किंग आहे आणि भुंगा काय त्याचा विषयच नाही. व तो जेवढे दोघं एकमेकांमध्ये खूप कॉम्पिटिशन करून पळतात, म्हणून दोघांची गती आम्ही मालक पण नाही लावू शकत. काय करू शकता? त्या दिवशी पण बघा तुम्ही, पळता 2दा गाडी धसळली होती, तासाकडे गेलेली. पण शेवटी भुंगाने आपल्या अंगावरती ओढून पुढे नेऊन गाडी शेवटी लावली. शेवटी आमची सगळ्यांची जिद्द, त्याला चाहत्यांची जिद्द, सगळ्यांचं प्रेम होतं, म्हणून त्यावेळेला त्या मोठ्या मैदानामध्ये भुंगाने आमची इज्जत ठेवली आणि सगळ्यांचा मान एकदम मस्तपैकी ठेवला त्याने. शेठ, तुम्हाला वाटलेलं का या सीझनला एवढा पळेल आपला नंदी? वाटलं होतं, कारण की त्याचं जे मागे सगळी आमची टीम जी मेहनत करते आणि मी पहिलाच बोलवतो जेव्हा भुंगा तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघा 100% भुंगा. आणि आम्ही जेव्हा लक्ष्मण ड्रायव्हर त्यांच्याकडून घेताना आमच्या पप्पू शेटनी सांगितलं ते आपला जपाननंतर आपला भुंगा आहे जो महाराष्ट्रात आपलं नाव करेल, आणि तो शब्द आमचा खरा ठरला. आणि देवाच्या कृपेने आमच्या बाबांच्या आशीर्वादाने आमचं एकदम कोणाला न हिनवता न कोणावरती का अन्याय करता आमचं व्यवस्थित चाललं आहे. त्याच देवाच्या कृपेने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आणखी एक त्या दिवशी गोष्ट ऑब्झर्वेशन केली का तिकडे खाली सुट्टीला भुंगा पडलेला, पण तुमच्या जिद्दीसाठी उठला आणि तो त्याच गतीने पळाला आणि गाडी देखील जिंकला. बघा, त्याला जास्त गर्दी असली किंवा जास्त त्याला ओढतान केली आणि तो डायरेक्ट अंग देतो टाकून. त्याला काय ही सवय लागली काय समजलं नाही. पण आता त्या दिवशी केशवनाना होते, त्यांनी एकदम एकट्यानेच सोडला, कोण पकडायला नव्हता. पण मी संघटनेकडे मी स्वतःच विनंती करणार आहे, मागे पण केली होती का त्यांच्याकडून चुक्या झाल्या असेल त्यांनी माफी मागितले. पण जरा तुम्ही पण मोठे मन करून संघटनेने त्यांना त्यांची बंदी उठवावी. ही संघटनेकडे मी एक गाडा मालक माझ्यासारखे भरपूर बैल केशवनाना सोडतो, तर त्यांची जरा बंदी उठवण्याच्या जरा कडे थोडं लक्ष द्या, त्यांच्या चुका थोड्या पोटामध्ये घाला, हीच विनंती करतो. आणखी ना आता संघटनेचा विषय आला आहे, तर संघटनेच्या मीटिंगविषयी तुम्ही काय मत मांडाल? बघा, 8 तारखेला संघटनेची उद्याच्या दिवशी आम्ही मीटिंग आयोजित केली होती. आम्हीच आपले आंबेशूचे अमोल फष्टे आहेत, परत आकाश शेठ राऊत आहेत, आम्ही तिघांनी मिळून पूर्ण आयोजन केलं होतं. बाकी सर्व बैलगाडा मालकांनी बऱ्याच जणांनी सहकार्य हातभार लावून जेवण खावण सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं होतं. आज संदीपबाई माळी यांनी पूर्ण सगळं आयोजन केलं, पण थोडी किरकोळ बाब आली त्याच्यामुळे थोडं विषय थांबला. पण मी संघटनेला विनंती करतो, कारण की आपलं क्षेत्र आज संपत आलं आहे. जे नियम अटी किंवा भरपूर काय गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर बैलगाडा मालकांसमोर येऊ द्या, कारण की संघटने निस्वार्थपणे काम करते. आणि संघटनेचे अध्यक्ष संदीप माळे असतील, आपले अंबरनाथचे उपाध्यक्ष खजिनदार आपले अभिषेक पवार असतील, परत आपले उपाध्यक्ष पप्पूशेठ पाटील असतील, विकासशेठ खानावकर असतील, परत भरपूर आपली टीम आहे, खूप मोठी टीम आहे आपली 12-15 जणांची. आकाशशेठ राऊत असतील, हे सगळ्यांचे, परत आपले पनवेल भागातले असतील, परत रायगड भागातले असतील, ही सगळी आपली टीम मिळून जी एक परिवार तयार केला आहे, तो परिवार सांभाळणं कोणाचे पण अशी खायचं काम नाही आहे.
म्हणून जो परिवार केला त्या परिवाराला तसं टिकून ठेवणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपण मीटिंग लावून अजून चांगल्या चांगल्या प्रकारे आपण बैलगाड्या मालकांना नियम अटी टाकून देऊ. बघा सुट्टीला पण भरपूर प्रॉब्लेम होतो, निकालाच्या वेळेला थोडा प्रॉब्लेम होतो, परत निकाल सूट तुटल्यानंतर टेम्पो आडव्या येतात, बाईक आडव्या येतात, धंदेवाले आडवे येतात, नंदींचं नुकसान होतं. ह्या सगळ्या गोष्टींवरती परत लहान लहान मुलं आपली गुलाल घेऊन पुढं नंदींच्या पुढं पळतात. कधी उद्या चलून अपघात झाला किंवा काय झाला, कोणाची जीवाची हानी झाली तर आपल्या आयोजकांना आणि आपल्या संघटनेला, आपल्या बैलगाड्या मालकांना हा एक म्हणजे डाग लागेल. त्याच्यामुळे काहीतरी लवकरात लवकर डिसिजन घ्या. ह्या येणाऱ्या 20 तारखेच्या आत किंवा 25 तारखेच्या आत लवकरात लवकर आपली मीटिंग आयोजित करा आणि काहीतरी नवीन त्याच्यामध्ये नियम अटी घालून आणखीन द्या. आणि आपण काय संघटनेमार्फत बैलगाड्या मालकांसाठी करणार आहेत त्याच्या मागे जायचं का. आता मागेच आकाश शेटनी पण चांगला विषय घेतला होता, कारण की आपल्याकडे हॉस्पिटल नाही आहे तर हॉस्पिटलची व्यवस्था आपण आज आपले संदीपभाई माळी ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तर आपण एक बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक म्हणून संघटनेमार्फत आपले CM साहेब आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे जाऊन मागणी करूया आणि आपल्या तालुक्यात भले तो मुरबाड असू दे, रायगड पनवेल असू दे किंवा इकडे ठाणा असू दे किंवा पालघर असू दे, इथे ह्या ठिकाणी कुठेतरी आपण एक जागा घेऊन तिथे एक हॉस्पिटल मोठा उभा करूया. कारण की आज बघा तुम्ही 7 ते 8 हजार बैल आहेत, जास्त पण बैल असतील, 10,000च्या आसपास बैल असतील. इथून जर बैलांना काय इजा होते तर आपल्याला इथून पुण्याला जायला लागतं, कराडला जायला लागतं, मुंबईला पण जाता जाता आज मुंबईला जाणं शक्य नाही आहे. कारण की आपण सकाळी निघाल्यानंतर दुपारी मुंबईला पोचतो, मुंबईवरून यायला आपल्याला रात्र होते. म्हणजे इथे काहीतरी जास्त संख्या बैलांची इथे तर इथे काहीतरी आपण एक त्या संघटनेमार्फत इथे हॉस्पिटल आपण उभारण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या संघटनेमार्फत एक जी नंदी काय दुखापत होतात मैदानामध्ये भरपूर काय होतात तर त्यांच्यासाठी एक आपण संघटनेमार्फत एक मोठी ॲम्ब्युलन्स एक घेण्याचा प्रयत्न करू. कारण की संघटनेचे सर्व बैलगाडा मालक कॅपेबल आहेत, तर संघटनेने विचार केला का बाबा थोडे जर आपण शुल्क त्या सगळ्यांनी दिले तर 100% एक आपल्या नंदींसाठी, कारण की ती प्रत्येकाला यूज होणार आहे, म्हणून एक ॲम्ब्युलन्सची पण आपण व्यवस्था करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण संघटनेमार्फतच होतील, कारण की संघटनेने आदेश दिल्यानंतर सर्व बैलगाडा मालक त्यांना मान्यता देतात आणि तसेच सगळ्या काय गोष्टी 100% होतील आणि हे लवकरात लवकर व्हावी ही माझी एक बैलगाडा मालक म्हणून संघटनेला विनंती आहे. आणखी आता आकाश शेटचा विषय निघाला आहे तर त्यांनी त्यांचा देखील एक आज नंदी गमावला 2 दिवसा अगोदर सर्जा, त्याबद्दल तुम्ही काय मत म्हणाल? बघा आमच्या सर्व ग्रुपकडून त्या सर्जाला, आमच्या काळूला, मी तर त्याला काळूच बोलतो, काळूला आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली. परत आपले पनवेलचे अध्यक्ष आपले आतिश शेठ पाटील यांचा सुंदर, त्यांनी खूप मेहनत करून त्याला घडवलं होतं. कारण की लंपीच्या याच्यामध्ये पूर्ण तो हे झाला होता, पण त्यांची मेहनतीला रंग आला आणि तो पळाला पण आता काय आजाराने तो पण मृत्यू पावला. मागच्या वेळेला पण त्यांच्या चांगला नंदी त्यांचा पाण्यामध्ये हे होऊन मृत्यू पावला होता, तेव्हा पण त्यांच्या घरी मी बसायला गेलो होतो. पण ह्या वेळेला मला जायला जमलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये 2-4-8 दिवसांमध्ये 100% मी त्यांची भेट घेणार. कारण की शेवटी आपण भाऊ आहेत, एकमेकांच्या सुखादुखात. नंदी म्हणजे आपला घरातला एक मेंबर आहे, शेवटी त्याच्या घरी दुःख झालं त्यांच्याकडे आपण एक भाऊ म्हणून जाऊन त्यांना थोडं दिलासा देणं खूप गरजेचं आहे, म्हणून त्यांच्याकडे पण जाणार आहे. अशात बऱ्याचशा गोष्टी आहेत. संघटनेला विनंती आहे का या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांकडे लक्ष दिल्या पाहिजेत. काळूची एक आठवणीतला क्षण वगैरे काय आठवतं का तुम्हाला? कारण तो त्यावेळेस खूप पळायचा. काळू खूप पळाला आपला, बघा सगळ्यांचा चाहता आहे मथुरमध्ये पण काळू पळाला होता. DSP पाटीला सुंदर अशी बिनजोड पण केली होती आणि सुंदर असा पळाला पण होता. मथुर त्यावेळेला लहान होता, पण काळूनी त्याला एकदम सांभाळून आणि एकदम चांगली छान गाडी पळाली होती. मी त्या मैदानात होतो पण आणि मी स्वतःच्या डोळ्याने ती गाडी पळताना पण बघितली होती. आणि तो म्हणजे आपले आकाश शेट ना त्यांचा जीवाचा तुकडाच, कारण का तो पहिले एंट्री केला तो पहिले तोच भेटायचा बांधलेला. तो होता. परत त्यांचा काशी होता, काशीवरती माझा खूप जीव होता. आणि आमचा ग्रुपचा तो हिरा होता काशी, तो पण अचानक आम्हाला सोडून निघून गेला. परत आमचा देवा होता, आमचा नंद्या होता. आमच्याकडे अशी खूप नामचीन बैलं होती. आकाश शेटचे दावण का माझी दावण का वेगळी नाही, आमची शेवटी एकच दावण आहे. कारण की पूर्वीपासून आजोबांपासून बाबांपासून सगळे संबंध आहेत, ते संबंध आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. आणि आकाश शेट पण चांगला गाडा मालक आहे, संयमी गाडा मालक आहे. आज त्यांचा शंभू पण त्याच काशीच्या पायावरती पाय देऊन तो पळतोय. पण 100% शंभू आणि भुंगाची पण गाडी आम्ही पळवली होती.
येणाऱ्या काळामध्ये ही पण गाडी आपल्याला पळताना दिसेल आणि छान स्पीड लागेल या गाडीला. तुमच्या ग्रुपविषयी चर्चा करायची झाली ना, तुमच्या ग्रुपमध्ये एक असा मेंबर आहे का तो जास्त नाव नाहीत पण ते एकदम ॲक्टिव्ह असतात. नाव घ्यायला श्रीन शेठ पाटील. तो काय आमचा डॉन आहे. शिरीशेठ म्हणजे कसं त्यांचा तामझाम मोठा आहे आणि सगळं काय एकटाच करत असतो. कामधंदा खूप मोठा आहे त्याचा, त्याच्यामुळे या बैलगाडी क्षेत्रामध्ये जास्त तो लक्ष देत नाही. पण त्याला जेव्हा वेळ भेटतो तो 100%. आज पण त्यांनी करारावरती विराट बैल घेतला होता. त्यांचा पण एक नंदी आमचा सुंदर वारला. तो पण आमचा शिरीशेठचं नाव, SYP ग्रुपचं नाव त्यांनी खूप लोकित केला होता आणि सुंदर मालकासाठी पळायचा चांगला. पण तो पण आम्हाला सोडून निघून गेला. अचानक त्याला आजार झाला आणि गेला. पण नक्कीच शिरीशेठ पण चांगला नंदी घेतील आणि आता विराट त्यांच्या नावाने पळतोयच. आता उद्या त्या दिवशी इतळ्याच्या मैदानामध्ये पण पळाला होता आणि आता उद्याच्या मैदानात पण त्यांनी बिनजोडला नाव सोडलं आहे. येणाऱ्या काळामध्ये शिरीशेठच्या दावणीचे नंदी असतील, आपले नंदी असतील, शेवटी आमची एकच नंदी आहे सगळ्यांचे आणि एकत्रच पळतील. ज्याप्रमाणे ना भुंगानिकेची सुरुवात केली ती बिनजोड पालाला, 3 फेरे पालाला, त्याचप्रमाणे ना आता नवीन वासरू प्रसाद घडत चालला आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? चांदपचा प्रसाद, यस. चांदप हा चांगला वासरू आहे. शेवटी त्यांचे कष्ट आहेत, कष्टाला 100% यश येतो. सुंदर पळतो आणि चांगला पळतो. मी त्या दिवशी 3 फेऱ्याला बघितला, सुंदर पळतो वासरू. येणाऱ्या काळामध्ये चांगला पळायला वासरू तो. आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या दावणीला दिसेल का कधी? येईल ना, ती काय आपल्याला आमच्या जवळचाच नंदी आहे, त्याच्यामुळे काय नाही. 100% त्यांच्यासोबत त्यांना पण नाद आहे, म्हणून त्यांना आपल्याकडून काय मदत होईल, आपली नंदी त्यांच्यामध्ये कशी पळते त्याच्यामागे, आणि त्या पोरांचं पण नाव झाला पाहिजे. चांदप गावाचं नाव, शेवटी गावाचं नाव आपल्या नंदीमुळे होतं. जसा कोसगाव अंबरनाथ, जसा भुंगानी गाजवला आहे, जपाननी गाजवला, तसा चांदप हा तो येणाऱ्या काळामध्ये 100% गाजवेल. दादा तुम्हाला आणखी काय मत वगैरे मांडायचं आहे का? काय मत नाही बघा, आपल्या नंदीची काळजी घ्या. आयोजकांनी आत्ता जस्ट आपल्या ग्रुपवरती, आमच्या बैलगाडी संघटनेचा ग्रुप आहे, आपले कर्जतचे आयोजक आहेत, त्यांनी मैदान ठेवलं अंजपला. त्यांनी आज चांगलं आयोजन केलं आहे. खाली सुट्टीलाच मोठी नेट बांधले, कारण की जेणेकरून बैलांना त्रास होऊ नये. असेच मैदानामध्ये तुम्ही सगळे जे आयोजक आहेत त्यांनी सुट्टीला म्हणजे सोडणाऱ्यांचा पण विचार करा, नंदींचा पण विचार करा. खाली सुट्टीलाच अशी मोठी नेट बांधा आणि त्या नेटच्या खाली बैलं आपली उभे राहतील अशी व्यवस्था करा. प्रत्येक आयोजकांनी माझी विनंती आहे. आणि ह्या गरमीपासून आपल्या नंदीनं जपाव कसा राहील आणि कसे आपले म्हणजे खाली राहतील, आपल्या नेटच्या खाली किंवा आपल्या टेम्पोच्या आड कसे सावलीमध्ये राहतील, यांच्यापासून चांगला बचाव करत जा नंदींचा आपला. जास्त नाही बोलणार, एकच बोलेल का खरोखर सुरेंद्र शेठ यांनी तुम्हाला दावणीतला हिरा शोधून दिला. सुरेंद्र शेठ म्हणजे जी नंदी त्यांची पारख खूप चांगली आहे आणि त्यांची अभ्यासू आहेत, त्याच्यामुळे काय नाही. आणखीन आमचे 4 नंदी आहेत जे अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाही. जसं आता अर्जुन कळाला, अजून 3 नंदी आमचे अजून आहेत जे आम्ही खरेदी केलेत. पण येणाऱ्या काळामध्ये 100% ते नंदी आम्हाला जसं पाहिजे तसं काम करतात आज पण काळ वेळ बघून ते पण असती मुंबईला येतील आणि भुंगाच्या पायावरती पाऊल ठेवून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ते पण सुरुवात असती. शेवटी शून्यातून जी सुरुवात होते त्यालाच चांगलं यश असतं. जशी भुंगाची शून्यातून सुरुवात केली होती आम्ही, तशी त्यांची पण आम्ही सुरुवात करणार आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलंच ते पण नाव करणार आमचे. चला, धन्यवाद. धन्यवाद.